मलाही वाटतं, परंतु त्याच्यासाठी माझ्याजवळ नाईलाजाने मी का करू शकतो? होतील ना का? एवढी नाराज कशाला होते? अजून नाही का? खूप परमपुरीला जाऊन आपण एकदा पुन्हा जाऊन तिथं चांगल्या डॉक्टरकडे अजून ट्रीटमेंट घेऊन, काय तुझ्यात फाल्ट असेल काय माझ्यात फाल्ट असेल, दोघे तपासून घेऊन. माझ्यामध्ये काही फाल्ट नाही, मी बरोबरच आहे. माझ्यामध्ये फाल्ट मला हे कळत नाहीये. आपल्याला 10 वर्ष झाले अजूनही मला बोलतात का नाही झालं असेल? याच्यात का नाही झालं असेल ह्या गोष्टी तू परत अजून बोलत आहेस. ह्या चुकीच्या गोष्टी आहेत बरं का? पण काय म्हणते माहितीये? सांगू का?
बरोबर आहे. तरी पण तू एवढी वेळी झालीस. अगं मुलं होतील ते आपल्या हातचे नाही आहे. घडवायचे आहे. आपण दोघं प्रयत्न करू. काय फाट असेल तर डॉक्टरांकडे पुन्हा जाऊ. आता कापूस वगैरे निघू दे. कापूस निघला का कापूस विकून टाकू. समजलं का. अला कापूस हा निघला तर मग मी अजून तुला मोठ्या डॉक्टरांना घेऊन जाईल. बरं मी जाऊ का शेतीवर. कुठे जाता हो शेतावर असं नका जाऊ. बघा बोलबाळ नाही तुम्हाला तर माहितच आहे. तरी पण काही का असं तुमच्यावर प्रेम करते हो. पण मला का तुझ्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग करतो. काय सर्व काही तुझ्यासाठी करू शकतो. समजा खरंच करता अहो म्हणूनच तर माझ्या मनामध्ये माझ्या हृदयामध्ये माझ्या काळजामध्ये तुम्हीच फक्त असताय. तू म्हणशील तो सूर्य हाती. तू म्हणशील तो सूर्य हाती. आला उजळला दिव्याच्या ज्योती. एकांत तो ध्यासता. एकांत तो ध्यासता. आणि तुझला काय कळे. असं मागलं तुझं काही सगळे तू माझ्यापुढे. मागलं तुझं काही सगळे तू माझ्यापुढे. लोक बाजूटी म्हणतात. मला खूप मनजोटी म्हणतात तो. आता तुम्ही सांगा मी कशी होणार आहे इथे. हो का. मला नाही तुझं वाटत हो. कसा निसर्ग टोपला. उगा 3 वेळा पैसे द्यायचे तर आमच्या इकडे होईल का. काय समजलं का. म्हणून म्हणतो हा सर्व गोष्टी तुला सोडायची आहे. समजलं का. आणि तुला मुलं होती दम सोडायचं नाही. धीर सोडायचं नाही. खरं? कोणाला लवकर होता कोणाला उशिरा होता. पण आता तुम्ही सकाळी सकाळी उठून मला निघाला. कसा निसर्ग टोपला. कसा निसर्ग टोपला. ओलाय तू पापीन. रात्र दिन मनी झुरते नाही पोटी वसंतान. रात्र दिन मनी झुरते नाही पोटी वसंतान. खरं हो भगवान तू माझ्यावर विश्वास कर. काय तू नको. देवाचं देणं आहे. होऊ शकते माझ्यात फाल्ट असेल तुझ्यात फाल्ट असेल
गलती आहे का आम्ही स्वतःचे डॉक्टर केले परंतु दोघांतही फाटला निघता मुलं बाळ झाले नाही होऊ शकते अजून आपण मोठ्या डॉक्टरकडे जाऊ आहे केलं आणि मुलं होतीलच नाही होती तर एखादी दत्त घेऊन टाकू मुलं तर कोणते कासरी नेतात जे कोणी काय करत नाही पण माझ्या बायकोने येणीच करू त्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं नाही देतच नाही या खेड्याचा शेतकरी या खेड्याचा शेतकरी या देशाचा राजा खेड्याचा शेतकरी या देशाचा राजा खेड्याचा शेतकरी पहिला नंबर माझा खेड्याचा शेतकरी या देशाच्या राजाला खेड्याचा शेतकरी चाल शेताकडे आलो पहिलं सोडतो त्याला चारून देतो आणि कापसासाठी पाहतो फिरून आपला कापूस तोडून नेल्याला काय सांगावं देवा आज मला 8-10 वर्ष झाले पण माझ्या मोठी एकही पुत्री नाही असं कोणता अपराध झाला असेल म्हणून माझ्या पोटीने एकही संतान सुद्धा दिलंच नाही का असा कोपतोस रे देवा आमच्यावर तुम्ही काय करावं ते शांताबाई राहते तिच्या घरी जाते आणि तिला काहीतरी मार्ग विचारते विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा शांताबाईला तरी आवाज देते. शांताबाई
काय झालं का तुला? बाई मला एवढं एक सांग, इतके दुःखामध्ये तू मला का बरं दिसत आहे? तुला काय सांगू, काय झालं? माझ्या पोटी हे काही भूलभाल नाही ग. अगं बाई 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 अगं तुला मी एक गोष्ट सांगू, काय सांगू ग बाई? अगं जे दुःखाचे पहाड तुझ्या डोक्यावरती कोसळलं ते पहाड सुद्धा माझ्या डोक्यावरतीच कोसळलं होतं. पण काही इलाज असेल तर सांग ना. मग तुला सांगू, माझी आत्या बहीण होती ना, तिनं मला बाई ते पहाडी आहे ना ते रामटेककडे जावा. कुठं? अगं रामटेकची ते पहाडी, त्या पहाडीवरती ना एक बाबा बसायचं. त्या बाबाकडे माझ्या आत्या बहिणीनं नेलं. काय सांगू बाई तुला, बाबाकडे मी 4 दिवस गेली लगातार. तर बाबाने मला प्रसाद दिला बाई. 4 महिने झाले आणि 9व्या महिन्यामध्ये माझ्या ती मुलगा झाला. जर असेल ना आणि मला बाळ होत असेल ना, तू तुझी उपकार कधीच नाही फिरता. अगं बाई पण काय आहे तुला एक सांगू का, एकटं जायला लागते बरं बाबांच्या दारात. बाबाच्या दारामध्ये फुल वगैरे पकडून जायचं. चल बरं जाऊ आपण. चल मग जायचं. अगं चल मग आरती वगैरे पकडून चाल. मी काय म्हणते तू बाजूला राही, मी बाबा आवाजच मारून बघते. बरं ठीक आहे, ठीक आहे ना. अगं बाई बाई बाबा कुठे गेले असतील, आवाजच मारून बघते. अजी बाबाजी, ओ बाबाजी, अहो बाबाजी. नमस्कार बाई, नमस्कार. आजी नमस्कार जी. भरपूर दिवसाचे आल्या तुम्ही. होय, कमीत कमी मला वाटते 2-4 वर्ष झाले असेल तुमच्या पाऊलीच्या मंदिराकडे. आजी काय सांगू, माझा मुलगा मस्त खेळायला लागला. हा बरोबर, म्हणून तुम्ही बाबाला बोलल्या. नाही नाही तशाची गोष्ट नाही. आता कसं आहे जे वेळेनुसार यायला लागते नाही का. बरोबर बरोबर. आता तुम्हाला नाही का जी गोष्ट सांगू, सांगा. माझी मैत्रीण आहे ना घरा बाजूची, तिले 15 वर्ष झाले, एकही मुलगा नाही तिने. म्हणजे 15 वर्ष लग्न झाले, एकही मुलगा नाही. म्हणजे तू असेच केसेस बाबाकडे आणते का? आता कसं आहे, तुला तर मालूम आहे आपल्या बाबा बिलकुल सक्सेस, बिलकुल सक्सेस आहे ना. होय, एका दमात पोरगा करून देते बाबा. बिलकुल. अजी मी काय म्हणते सेवक साहेब, बाबाची विभूतीच तशी आहे. अगदी बरोबर आहे. मोठे रक्षा पण देतात ना. हो बिलकुल, रक्षामध्ये पावर आहे. तर कोण बाई आहे? बाई आहे ते बाजूला, तिला बोलव का? बोलवा. बघा एक कल्पना. अगं मंजुळा, मला असं म्हणायचं होतं, बाबाच्या दारी आपण आलो, सेवक तुझ्याशी भेटणं म्हणत आहे. कुठे आहे? हो अजी सेवक साहेब, अजी बोलून बाई नमस्कार जी. टाइम झाला का ते राऊंड देऊन टाका. कसं काय येणं केलं तुम्ही? बाबा तुम्हाला काय सांगू, बाबा मी नाही, बाबाचा मी पुजारी आहो. मी बाबाच्या सेवेमध्ये आहो. हो. कशासाठी तुम्ही येणं केलं? तुम्हाला काय सांगू
हा सांग बाई सांग. मला 8-10 वर्ष झाले मला एकही फुलबाड नाही. अरे अरे खूप तुमच्यावर धुवार पडली. काय तुझ्या धुवर पडली? हो हो भक्ती वाचून मोतीची माझा गळाली रे राधे. भक्ती वाचून मोतीची माझा गळाली रे राधे. विठ्ठला मीच घरी अंतराळी. विठ्ठला मीच घरी अंतराळी. भक्ती वाचून मुक्तीची माझा गळाली रे राधे. भक्ती वाचून मुक्तीची माझा गळाली रे राधे. विठ्ठला मीच घरी अंतराळी. विठ्ठला मीच घरी अंतराळी. बरं मी काय म्हणतो आज दिवस कोणता आहे? सोमवार आहे ना हो. तर एकट्याच आल्या तुम्ही. मी काय म्हणतो आज भावाजीले या बाईले पूर्ण पाहिजे तर याच बाईले प्रवेश आहे. दुसऱ्या बाईले त्या बाबाला प्रवेश नाही. सेवक साहेब नाही. सेवक साहेब हा एकटी नाही राहू शकत. मला मी आव ना सोबतीला मी आव. सांग ना काहीतरी. सेवकात का टेन्शन मुलगा पाहिजे का नाही पाहिजे? काय लागते? पाहिजे ना. मग कुछ पाने के लिए कुछ खोना पडेगा. मला खूप भीती वाटते हो. काय भीती वाटत असेल तर मग घराकडे चालले जा काय? नाही बाबा मी राहते. राहते ना ठीक आहे बाई तुमचं काही काम ना तुम्ही घराकडे जा. बाहेरच बसते झाडा. मंदिराच्या दरवाजापर्यंत आले आमची पार्टी आभारी आहे. जा तुम्ही काय बरं, पूजेचं काय सामान आणलं? आणलं ना हो. बसा मी बाबाजीला आवाज देतो. ठीक आहे. बाबाजी ओ बाबाजी पहिला हप्ता हप्ता बाबाजी आणलाय तू आणि धुवाले भेटला तर कमीत कमी पुरा दिवस खाते. बाबाजी या बरं तुमच्यासाठी संधी खूप मोठी जबरदस्त आली. लवकर या नाही तर वापस जाते. या या लवकर या लवकर या लवकर या. बाबाजी आंघोळ केल्या का तुम्ही ना? बाबाजी मी काय म्हणतो इकडे पा तिकडे काही पाहा नको. आंघोळ केल्या का तुम्ही ना? बस साले सेवक मेरे मैं नहा के आया हूँ. बाबाजी घुटियान वास येऊन राहिले मिठे वाले म्हणे. अबे मैं बताओ क्या साले तेरे को साला पैसा मेरा खाता और मेरी बुराई करता है. ऐसा मार मारूंगा. बाबाजी छातीच्या उत्तरवर तुमच्या अंगावर. वो तूने लाया था खरीद के. हो ते याची सोपाची बता तू चल एक काम कर. हा बरं बोला. मेरा पूजे का समय हो गया. हो बाबाजी का सामान लाए क्या? सामान बिलकुल आहे बाबा. अगरबत्ती कापूर सर्व. हा लावतो बाबाजी. चल दे.
का झालं बाबाजी का झालं नाही करताय म्हणजे क्या बोलतो आरती में का म्हणलं जी आरती बाबाजीची डुकराची भाजी का डुकराची नाही सांगण्यात पती पळून आपल्या इथं कोंबडे गिंबडे सोडते का कोंबड्याची म्हणलं तुमच्या ऐकण्यात फरक पडला महाराज बाबाजी म्हटलं खाता होते बरं दुसरी म्हणतो बोल दुसरे बरं, ठीक आहे. आरती फुलगोबी कशी आहे बाबाजी आहे ना अरे आरती फुलगोबी महाराज बायकाचा लोभी ओ आरती फुलगोबी महाराज बायकाचा लोभी ओ महाराज बायकाचा लोभी ओ आरती फुलगोबी महाराज बायकाचा लोभी ओ आरती फुलगोबी हो सुनी के हा बाबाजी आदमी हो का पैजा महत्व काहून का झालं बाबाजी महाराजची बदनाम करतेस आरती आलू गोबी हा महाराज बायकाचा लोभी काहून का आसाराम बाबू समजून असं नाही का झालं बाबाजी बाबू समजून का नाही चुकली का बरं मी काय म्हणतो मैं आजचा दिवस कोणता आपण बाहेर एक मिनट मैं आरती कैसी गाना मैं बताता हूँ बरं ठीक आहे बाबाजी तुम्ही सांगा तुम्ही सांगा सुन हा नाही आरती माझ्या सेवका आरती माया सेवका अरे बाबाजी तुझ्या कानाखाल्या माया सेवका तुझ्या कानाखाल्या देऊ का आरती माया सेवका आरती माया सेवका तुझ्या कानाखाल्या देऊ का आरती माझ्या सेवका तुझ्या आरती माझ्या सेवका असे कधी गरम होईल का नाही मी चालला जाईल बाबाजी गरमच होते हा? थंड होतच नाही अरे तर बाबाजी जेव्हा गरम व्हायचं तेव्हा होतं तुम्ही आताच गरम होऊन राहिले आणि मग थंडे पडा वेळ कामाच्या वेळेस ते नाही पडत नाही पडा बाबाजी असं बरं बाबाजी मी काय म्हणतो एक काम कर मैं बता पुस्तक दे को दोन कामं करा आज दोन नहीं दे एक मतलब आज मंदिर में कोई आया है मंदिर मध्ये आली आहे बाबाजी एक नंबर आहे एक नंबर है बाई भाई हो किस लिए आई बाईले बापू नाही झाला म्हणते बापू ने झाला मिलते हो तो तूने क्या बोला मी म्हणलं आमच्या बाबाजी करून देतो हाँ, एक नंबर बोला हमारे बाबा जी बापू करके तर तुम्ही बाईले बापू करून द्या हा? तर मग माई खा काही खा अरे बाबा 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 एक काम कर से हा तुझ्या सोबत कोणी आहे का नाही नाही तिने झोपी हाँ? पण तिने म्हणलं तुझे काही काम बहुत बड़ी आज से तेरा पगार 100 रुपया बढ़ा दूंगा अच्छा माय पण एवढा कायले वाढवल्या बाबाजी तुमच्या हातात भिकोचे कोटोरे येतील ना 100 रुपया लावतो अरे तेवढे आमचे कधी वाढवले तर तुमच्या हातात भिकोचे कोटोरे कमी झाले का कमी झाले का काय राहू दे नको वाढवा नको वाढवा एक काम करतो बाईले पाठव का एक काम कर हाँ। और उसको बताना आज के दिन बाबा जी किसी को पता नहीं था लेकिन तेरी लेके ही बोलना एकटीच आहे एकटीच आहे. ठीक है ना हाँ तो फिर एक काम कर मैं ध्यान लगा के बैठा हूँ हाँ। तो अंदर में बैठ और एक काम करना बाबाजी बाबाजी तुम्ही ध्यान कुठं लावता मला मैं सांगा आपल्या आपल्या आश्रमात गुफे बीच बनते मारिन फोड़ फाड़ करी प्रेत हाँ ऐसा बोलना मेरे अंदर में गुफा है गुफा वहाँ पे जाकर मैं बरं बाबाजी तुम्ही बसा मी एक बाई काम करना हो काम करना मैं बताता हूँ ऐसा करना वो बाई को अंदर भेज देना बाबाजी तुम्हाला मराठी नाही जमत का अरे नाही तुम्ही त्या बाईले अंदर पाठवून द्याल आणि तुम्ही समोरचे गेट आपली दरवाजे लावून द्यायचं समोरच्या गेटला ताला लावून द्यायचा तर तुम्ही आपल्या घरी जेवण करायला चालले जायचं बाबाजी बाबाजी ते जाऊन दे जमते ना मी गेट लावीन पण मी म्हणतो माझ्या घरची माझी घरवाली घरी नाही तर मी आजच्या दिवस तुमच्या घरी मेरे मंदिर में खाना पकाने वाला है क्या ना कोई है क्या बरं ठीक आहे पाठवतो तुम्ही आज जल्दी
वेळ नाही बसा आस्तावर बसा असणार बसतो मी आस्तावर बसा अबे हा बाई ओ बाई या इकडं बाबाजी आले आणि ध्यानास्थ बसले ओम नमः शिवाय बरं, ठीक आहे जय लक्ष्मीनंद तू आपले पूजा जय बम भोले जय बम भोले खाएंगे गुरु कमाएंगे गुरु खाएंगे चेले बिकने वाले वासले न पीने वाले मिले जय लक्ष्मीनंद ओम फस 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 ओम फस 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 ओम फस 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 जय एकदम करना अच्छे से पाया पड अखंड सौभाग्यवती आशीर्वाद देतो बाई तुला अखंड सौभाग्यवती मरो तुझा पती तू लागोस माझ्या हाती बाबाजी अहो मी तुमच्याकडे कोणती विनंती घेऊन आली होती आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला श्राप देता नाही का तू बाबाजीचा आशीर्वाद समजून आहे कारण तू जाणती नाही नेमती आहेस म्हणून तुला हा आशीर्वाद समजणार नाही हा बाबाचा आशीर्वाद तसाच आहे विठ्ठू बाबाचा कल्ला पाहिली का तो चांगल्या रीती आशीर्वाद जर दिला तर त्याला आशीर्वाद लागत होता त्याच्या तोंडात शिवाचे तोच लोक त्याला आशीर्वाद समजत म्हणून मी काय म्हणतो बाई म्हणून तुला आशीर्वाद दिलो बाबा अंतर्यामी है कुछ बताना नहीं पड़ता हाँ भाई अब अपनी वाली दिखा मेरे मेरे को हाताची रेषा बाबा तुम्ही थोडे चांगले बोलत का नाही माझी भाषाच तशी आहे हो मी उलटा बोलतो भाई दाखवा तुम्ही आपली वाली हाताची रेषा एक मिनिट आली तुझ्या आम्ही तोडतो काम करते तू बरोबर माईक घ्या ना तुझ्या हातावर माईक पाणी ना साफ करतो पाणी लावून हा मुखामध्ये पाणी राहते हा म्हणून म्हणतो काय सांगू भाई तुला हे बाबू हे साधू कैसा है मालूम है ये साधू नहीं याले बोलते काम सवादू मैं साधू नहीं मैं अपना काम सवादू बाबाजी झूठ तो बोल बाबाजी खरं तर बोलत नाही ना खोटं तर सांगत नाही बाबा मला सोडा मला जायचंय मुलगा पाहिजे ना 15 वर्ष झाली पण ज्या दिवशी तू आपल्या नवऱ्याच्या घरी आली नवरी बनून त्यावेळेस या वेळ साखरेचे खोकणे होते काय खोकणे करी शोधीन म्हणते ते ना तुझ्या पायाखालचे माती नेलं तुला सगळं बरोबर आहे बाबा म्हणून बाई तुला पोरं होत नाही मग काय करू घाबरू नको बाबाजी पोरं करून देते खरं मला तुमच्याकडे जे काही उपाय असेल त्याच्याने मला ज्यावेळेस तू धुना धुवायला जातेस धुल घाट्यावर त्यात तुला स्वप्न पडतात का घरी आल्यावर हो मला त्या हो स्वप्न पडतात रात्री झोपेमध्ये बाबा मला दचकू नको आतापासून दचक रात बाकी आहे बाई हे गोष्टी तुम्ही स्वप्नात येतात बरोबर येतात का नाही बाबाजी फक्त हो मग येतात ना मग बाबाजी खरं तर बोलत नाही ना खोटं तर सांगत नाही बाबाच व्हायचं म्हणतो
अरे माईक माईक भाई क्या माल है का
साधू ढोंगी साधू बरोबर होते तर नवरा लागेल का? कोणाकडे गेला तो कोणाकडे गेला? साधू साधू पुजारी आहे सुनील शेंडे यांच्याकडून 100 रुपये आपल्या टीमवर मिळाले. धन्यवाद या डोंगी साधूला वारे आसाराम बाप्पा. नाही म्हणू साल्या काय म्हणू साल्या नाही म्हणू साल्या पुजारी मोठा पाठीच्या बघा मला सांग हे कधीपासून बंद झाले रे? हे वाले पण टोपलं ठेवते बाजूला मग हो का? बाजी नमस्कार. मोठी राहता बाजी मोठी राहता वाडीच्या मांग हा कुई फाट्यावरचे भात थाळ्या अबे कुणाची इज्जत का? तूच मला देवाच्या बहिणीला मला बांध्यावर जाऊ दिलीस आणि मला माहित न करता आली. साधू इज्जत वाटेवरती लुटण्याचा प्रयत्न करता नाला का? आपल्या आश्रमाच्या बायकोला बोलावलं आलो तुझ्या तुझ्या पोराने कुठं जन्म झाली हो का? मला सांग माझ्या कामाच्या पोरा काम म्हणजे करून द्यायचं आहे का? एवढी एनर्जी आहे तर तू माझ्या बायकोला पोराबारा करून देशील मला का? करशील का? कान पकडतो काल पकडतो चल काल पकड बैठका मार लवकर 10 बैठका
बाबाची वासना सदा मनामध्ये गाते. 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 आई बहिणीची गंगोबा करते. आई बहिणीची गंगोबा करते. आई बहिणीची फसवणूक करते. आई बहिणीची फसवणूक करते. साला सांग मुला असे काम करशील का? साला सांग मुला असे काम करशील का? बाबाची वासना बे मनामध्ये धरशील का? बाबाची वासना बे मनामध्ये धरशील का? सांग मुला असे काम करशील का? साला सांग मुला असे काम करशील का? बाबाची वासना बे मनामध्ये धरशील का? एक काम कर रोखून रस्त्यावर कपड़े उतरो चल उतरो फिर उतरो साले इले आदर झाले उतरो साल्या तुझ्यासारख्या ढोंगी साधूची बेइज्जत केल्याशिवाय होणार नाही. माझ्या आया बहिणीची फसवणूक करता. अबे या पोटजिण्यासाठी माझी माय बहीण या पोटजिण्यासाठी माझी माय बहीण वाटेल तेवढे कष्ट करते रे. आणि कोणाच्या कोण्याकडे जवळ जाते की देवा नाही डॉक्टर आले तर एखाद्या साधू संताच्या औषधीनं तरी मला मुलगा होईल. बिचारी तळपत राहते तिची आपल्या. अगर तुम्ही साले वा अशी चांगली बाई पोर तिची आतापर्यंत किती बायाला पोरं करून दिला डॉक्टर MBBS आहे सोड कपडे का जमते का नाही जमू पाहतो म्हणून माहिती छोड़ूंगा चल तेरे को यहाँ नंगा करके ले छोड़ निकालोगी रोकून रस्त्यावर करते तू तुझी बहीण करता लोकांच्या समोर समज घे. आजपासून जर मी असे वाईट धंदे करीन तर तुमच्या सर्व लोकांच्या तो म्हणतेस तो बाबा नाही बाबाजी मार वाचवायचा तर म्हणत लागेल. आजपासून असे धंदे जर केलं मारशील नाही ना इमानदारीने खातो ना मी. आजपासून असे धंदे केलो तर या गावच्या लोकांचा भूक आहे.
करण्याची विनंती आहे. ह्या अशा ढोंगी साधून जर रागविभूतीनं मुलं वाढ झाले असते तर आज नवऱ्याची गरज नसते. समजलं का? या बरोबर माझा राऊंड समाप्त झाला. आमच्या प्रतिस्पर्धी लाभलेल्या शाहिरा येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. स्पर्धा परीक्षा नागपूर PM कळंबे यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळास 51 रुपये प्राइज मिळालं. धन्यवाद. हा कार्यक्रम घडवून आणणारे आमचे जावई सन्माननीय विठ्ठल भाऊ मेश्राम यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम घडून आला. असे विठ्ठल भाऊजी मेश्राम यांच्याकडून 101 रुपया मिळाला. मंडळाच्या वतीनं मी अत्यंत आभारी सदस्य हा प्रणाम. हा त्याप्रमाणे गौतमजी वासले त्यांनी स्टेजवर यावं. थांबा हा त्यांच्याकडून गौतम भाऊ यांच्याकडून मला 100 रुपयाचा प्राइज मिळाला आहे. तरी तुम्ही स्टेजवर यावं पटकन. हा आणि त्याचप्रमाणे कैलास भाऊ हा ढोणे यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाचा प्राइज मिळाला. धन्यवाद. कैलास भाऊ ढोणे आमचे भाषाची बुट्टेमोरीवाले यांच्याकडून 50 रुपये मिळाले. धन्यवाद. हा गौतम भाऊ वासनी यांच्यासाठी उगण आहे. सुरीचा खाली तरी तिला धार पाहिजे. सुरीचा खाली तरी तिला धार पाहिजे. अनयांच्या सारखा भोळा मनाचा मला यार पाहिजे. भीम गायिका सौ वर्षाताई गुंडाने मुक्काम शिंगोरी यांच्याकडून 101 रुपयाचं दान आलं. मंडळाच्या वतीने अत्यंत आभारी सदस्य हा प्रणाम. धन्यवाद. तसेच अशोक भाऊ लोणारे यांच्याकडे सुद्धा आपल्या पार्टीला 50 रुपयाचं बक्षीस मिळालं. मी आणि माझी पार्टी अत्यंत आभारी आहे. चाल गं